नमस्ते, मी डॉक्टर शमिता भिरमुळे, स्त्रीरोग तज्ञ, कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र। मी माझ्या संस्थेच्या वतीने इथे प्रतिनिधी म्हणून उभी आहे। आमची मिळून सरासरी मासिक पुणे शाखा कणकवली, त्याच्याबरोबर आमचा डॉक्टर्स फ्रायडे क्लब, आपल्या तालुका मेडिकल ऑफिसर पण आपल्या बरोबर इथे गव्हर्नमेंटचा प्रतिनिधित्व करता आहेत। त्याच्या बरोबरीने आमचं गुरुकृपा हॉस्पिटल, आमचं स्त्रीरोग संघटना ऑप्सी, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी, तर यांच्या वतीने कर्करोग दिन 4 फेब्रुवारीला झालाय आणि त्या निमित्ताने आज आम्ही एक प्रचार फेरी काढलेली आहे। तर प्रचार फेरीमध्ये आम्हाला 4 मुद्दे लोकांसमोर मांडायचे आहेत। त्याचा पहिला मुद्दा असा आहे की सध्या कर्करोगावरती लसीकरण आलेलं आहे, तर वय वर्ष 9 नंतरचे मुलं आणि मुली आहेत, तर 9 ते 15 वयोगटापर्यंत दोन लसीकरण आपल्याला करायचे आहेत। एक आत्ता दिलं तर 6 महिन्यांनी दुसऱ्यांदा आहे, आणि 15 वर्षानंतरचा जो वयोगट आहे लग्नाच्या अगोदरचा, 15 ते 25 लग्ना अगोदर, तर तेव्हा 3 लसी द्यायच्या आहेत आपल्याला। आज दिली, 2 महिन्यांनी दुसरी आणि नंतर 6 महिन्यांनी आहे। तर सध्या आपल्याकडे वर्षभराचा उपक्रम म्हणजे 2000 रुपयाची लस 1500 रुपये मध्ये उपलब्ध होणार आहे। तर त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या मुलांना पालकांनी हे भेट अवश्य द्यावी असं आम्ही आवाहन करतोय। दुसरा मुद्दा असा आहे की कॅन्सरची लढाई आपण बऱ्याच वेळेला हरतो, कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे, कारण कॅन्सर हा उशिरा कळतोय। तर आम्ही सर्व आमच्या संघटना पुढचे वर्षभर कॅन्सरची लक्षणांची समाजाला ओळख करून देणार आहोत, सो दॅट लक्षणं आढळली तर लवकर रुग्ण हा डॉक्टरपर्यंत पोहोचेल आणि लवकर निदान झालं, त्वरित उपचार झाले तर कॅन्सर हा बरा होऊ शकतो आणि पूर्ण आयुष्य व्यवस्थित कॅन्सर रुग्णांना जगता येतं। तिसरा मुद्दा आपला असा आहे की प्रत्येकाला तपासणीची सवय लावायची आहे। तर वय वर्ष 25 नंतर दर 3 वर्षांनी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची पॅप टेस्ट आहे, पॅप्समियर आहे किंवा HPV, ज्या टेस्ट आहेत तर त्या सर्वांनी 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी वय वर्ष 65 पर्यंत करायच्या असतात। स्तनांच्या कॅन्सरसाठी आम्ही हा मुद्दा मांडतोय की वर्षातून एकदा सर्वांनी स्तन तपासणी करायला पाहिजे। 35 नंतर ज्यांच्या फॅमिलीमध्ये कर्करोग आहे त्यांनी थोडं लवकर सुरू करायचंय आणि प्रत्येक मुलीला स्वस्तन तपासणी शिकवायची आहे आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपल्याला वर्कशॉप घ्यावे लागतील। तर आम्ही पूर्ण वर्षभर आमच्या विविध संघटना हा मुद्दा लक्षात ठेवून काम करणार आहोत। आणि शेवटचा मुद्दा आम्ही असं म्हणतोय की आपण तपासणीची भेट दुसऱ्यांना द्यायची आहे। वाढदिवसाला, मग भाऊबीज असो किंवा पत्नीला भेट असो किंवा मुलींना भेट असो, आपल्या फॅमिलीतील प्रत्येक जण हा ही तपासणी कॅन्सर विषय करून घेणार आहे। खास करून 35 नंतर मुलींना लसीकरण करणार आहे। तर ओव्हरऑल कॅन्सर विषय जनजागृतीसाठी हा उपक्रम इथे आम्ही आयोजित केला आहे। तर आम्ही पूर्ण समाजाला आवाहन करतो की या कॅन्सर विरोधी लढाईत आमच्या बरोबर सहभागी व्हा। आम्ही आमच्या पद्धतीने खारीचा वाटा उचलतोय। आम्ही माध्यमांना पण धन्यवाद देतो की त्यांनी हा आमचा उपक्रम समाजापर्यंत पोहोचवताय। सर्वांना मनापासून धन्यवाद, आणि या उपक्रमात सामील व्हायचं आवाहन मी माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या वतीने करते।